गोमंतकातील डिचोली तालुक्यात वसलेल्या साळ गावाचे आदिदैवत म्हणजे श्री महादेव आणि देवी भूमिका. भूमिका देवी ही गावची रक्षणकर्ती आणि ग्रामदैवत आहे. निसर्गाच्या सानिध्यात नटलेले साळ गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्याने आणि सांस्कृतिक वारशाने आगळे वेगळे स्थान राखून आहे. गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या जत्रामध्ये साळ गावातील माडवेश्वराच्या जत्रेला एक अनन्यसाधारण स्थान आहे. डिचोली तालुक्यातील साळ गावात पौष महिन्यात साजरा होणारा उत्सव हा केवळ धार्मिक विधीचा सोहळा नाही, तर तो श्रद्धेचा, भक्तीचा आणि गोमंतकी परंपरेचा एक दिव्य आविष्कार आहे. माडवेश्वर देवाचे आदिस्थान निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. ते भव्य उंच माडाने त्याच्या तेजाचा गूढ वाढवला आहे. शापोरा नदीच्या शांत प्रवाहाजवळ माडाच्या बागायतीत विसावलेलं हे स्थान भक्ताच्या हृदयात शांतीचा संदेश पोहोचवते. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे क्षेत्र भक्तासाठी केवळ एक धार्मिक केंद्र नाही, तर आत्मिक शांती मिळवण्याचं पवित्र स्थळ आहे. जत्रेच्या दिवशी गोवा आणि महाराष्ट्रातील असंख्य भाविक माडवेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. केळीचे घड, दंडुका, कांबळ आणि जोडे या समर्पणाच्या प्रतीकासह नवस फेडले जातात. काही जण देवाच्या चरणी गाराणी मांडतात, तर काही नवस बोलून जीवनातल्या अडचणी दूर होण्याची आशा ठेवतात. देव माडवेश्वराच्या कृपेचा अनुभव घेताना प्रत्येक भक्ताच्या हृदयात श्रद्धेचा दीप उजळतो. माडवेश्वर देवाचे आदिस्थान व त्याचा परिसर सुंदर फुलांनी आणि तोरणाने सुशोभित केला जातो. त्या दिव्य वातावरणात एक अद्भुत पवित्रता जाणवते. देव माडवेश्वराच्या आदिस्थानासमोर भक्तांच्या ओंजळी नतमस्तक होतात आणि त्यांच्या अंतःकरणात श्रद्धेचा ठेवा जागतो. तो क्षण आत्म्याला शुद्ध करणारी एक दिव्य अनुभूती असते, जिथे देव आणि भक्त यांच्यातील नातं अधिक दृढ होतं. राखणदार माडवेश्वर म्हणजे गावचा आधारस्तंभ, श्रद्धेचा अखंड दीप. त्याचं तेज फक्त बाह्य अंधकाराला नाहीसा करत नाही, तर भक्ताच्या मनातील गाभारातील अंधकारही नाहीसा करतो. राखणदार माडवेश्वर भाविकांच्या आयुष्यातील दीपस्तंभ आहे, जो प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी धैर्य देतो आणि जीवनाला योग्य दिशा दाखवतो.